नेमकं कसलं निवेदन आज आपण द्यायला आला होता? आम्ही सगळी मंडळी रत्नागिरी दक्षिण आलोवणे या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो पुतळा उभारताना काही टेक्निकल चुका झाल्या असतील किंवा ज्यांनी पुतळा उभारला त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि त्याच्या दुर्लक्षामुळे तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि त्यामुळं आमच्या सगळ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्या दैवताच्या प्रती अशा प्रकारचं जर कोणी खेळ करणार असेल तर ती अक्षम्य अशा प्रकारची चूक आहे. आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीनं हे तमाम जनतेच्या वतीनं त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आलो होतो. तशा प्रकारचं पत्र आम्ही तहसीलदारांना दिलेले आहे आणि आमच्या भावना सरकारपर्यंत कळाव्यात आणि त्याची चूक झालेली आहे त्याला शासन व्हावं ही आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा मी निषेध करतो आणि तो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी करतो. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. तो जो शिल्पकार आहे तो एकटा दोषी आहे का सरकार पण दोषी आहे? हा जो पुतळा उभा केला हा पुतळा हा डिफेन्सतर्फे उभा केलेला आहे नौदलातर्फे. त्यामुळं नौदल हे केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे परंतु महाराष्ट्राच्या भूमीवर तो पुतळा उभा केला होता त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत. नौदलाच्या म्हणण्यानुसार 6 फुटापर्यंतच परवानगी दिली होती काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार. मात्र पुतळा हा 26 ते 27 फुटी उभारला गेला. मग नेमकं आपण कोणाला दोषी धराल? आता तो सगळा एरिया नौदलाच्या अखत्यारीतला आहे त्यामुळे त्यांच्या प्रेमासमध्ये त्यांच्या परिसरामध्ये एखादा किल्ला एखादा पुतळा उभा केला जातो त्यामुळे 6 फुटाच्या पुढचा होता तर त्यांनी बसून द्यायला नको होता. आणि नौदलाकडं किंवा मिलिटरीकडं एवढे सगळे त्यामधले जाणकार मंडळी आहेत तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. आता चूक का बरोबर हे सरकार शोधून काढेल. आमच्या भावना एवढ्याच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कोसळला आणि आमच्या भावना दुखवल्या त्या भावनेच्या अनुषंगानं निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. काल जे नारायण राणेंचं जे वागणूक होते योग्य होते काय असं आता आम्ही ते प्रत्यक्ष पाहायला नव्हतो परंतु कुठल्याही राजकीय नेता असेल कुठलाही कार्यकर्ता असेल कुठलाही सर्वसामान्य माणूस असेल त्यांनी प्रशासनाशी सौजन्यच वागलं पाहिजे. त्यामुळं जर प्रशासनाची चुकीच्या पद्धतीने वागले असतील तर त्याच्या संदर्भामध्ये विषय अशा प्रकारची ती चौकशी होईल. शासन त्याच्यामध्ये लक्ष घालेल पण कुठल्याही वाईट गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो. आमदार साहेब 2 दिवसानंतर खेडमध्ये दहीहंडीचा सण साजरा करण्याकरता मनोज जरांगे पाटील येत आहेत. आपण काय म्हणाल येणाऱ्या निवडणुकीत हा इफेक्ट होईल का? मला कल्पना असेल की खेड तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पहिली केस माझ्यावर झाली आहे आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील पहिला सहभाग घेतलेला आहे. आज जरांगे पाटलाला घेऊन येत आहेत किंवा जरांगे पाटील या ठिकाणी येतात. जरांगे पाटलांचं तालुक्याच्या जनतेच्या वतीने निश्चितपणानं स्वागत आहे कारण मराठा समाजाकरता लढणारा तो योद्धा आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदराचीच भावना आहे. त्यांचं आम्ही तालुक्यातल्या जनतेच्या वतीने स्वागतच करतो. ओके धन्यवाद.